लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या देशभरात मतदान। राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील नवी सांगवी परिसरामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांची बॅनरबाजी। भाऊच्या विरोधकाला त्याची जागा दाखवायची हीच ती वेळ, अशा आशयाचे बॅनर्स। धुळ्यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश। काँग्रेसमधील नाराजीनंतर तुषार शेवाळे भाजपात दाखल। बीडच्या करेवाडीमधील महादेव तांडा रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार। तांड्यावर जाण्यासाठी रस्ता आणि पाणी नसल्यानं नागरिक संतप्त। नाशिकच्या मालेगाव इथं पोस्टल मतदानापासून शेकडो कर्मचारी वंचित, कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त। सातारामध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली। शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची यंत्रणेबद्दल तक्रारीनंतर सीसीटीव्ही पुन्हा सुरू। मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये आज पावसाची शक्यता। दक्षिण कोकणात देखील पावसाच्या सरी कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज। अमरावतीमध्ये अवकाळीच्या तडाख्यामुळे तब्बल 137 कोटींच्या किमतीचा संत्रा मातीमोल। एप्रिलमध्ये झालेल्या संत्र्याच्या नुकसानीचा अहवाल तयार। हिंगोली जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे 1600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग। भाजीपाला आणि फळभाज्यांचं नुकसान होण्याची भीती। अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे पपई आणि केळीच्या बागा भुईसपाट। सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू। कृषी विभागाकडून तिसऱ्यांदा अहवाल पाठवला जाणार। नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचं लक्ष। सांगलीमधील जतचे आमदार विक्रम सावंत यांच्याकडून म्हैसाळ सिंचन योजनेची पाहणी। योजनेचं काम तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना। नाशिक सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी घाट रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद। सुरक्षा भिंतींचं काम चालू असल्यानं बांधकाम विभागाचा निर्णय। नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या रुंदीकरणाचं काम। पूर परिस्थितीमुळे महापालिकेची खबरदारी। सोलापूरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी निराशा। लागवडीसाठीचा खर्च 58,000 रुपये तर विक्री करून हातामध्ये आले फक्त 557 रुपये। मारुती खांडेकर असं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाव। लातूरच्या बाजारपेठेत देखील कांद्याची आवक वाढली। कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर। निर्यात बंदी उठवल्यानंतर आवक वाढली। गोंदिया जिल्ह्यातील बिसरी गावामध्ये पाण्याचा प्रश्न पेटला। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागते पायपीट। गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं भीषण सावट। 113 टँकरमार्फत ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील दुर्गम 6 गावं आणि 9 वाड्यांवर भीषण पाणी टंचाई। टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू, मात्र नागरिकांचे मोठे हाल। भोर शहराला उद्यापासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। भाटघर धरणामध्ये फक्त 10%च पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं प्रशासनाचा निर्णय। धाराशिव एसटी महामंडळाकडून वर्षभरामध्ये 6 जखमी व्यक्तींवर उपचार। वर्षभरातील सहायता निधीच्या माध्यमातून एसटी महामंडळाची उत्तम कामगिरी। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची सोय। शिक्षक गौतम यांच्या वाढदिवसानिमित्त खास उपक्रम। नागपूर महापालिकेकडून नागरिकांसाठी रस्त्यावर 6 निवारा केंद्र। उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी महापालिकेचा उपक्रम। पुण्याच्या खेडमध्ये कडक उन्हामुळे पशुपक्षी देखील हैराण। पोल्ट्रीतील कोंबड्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर। साताऱ्यामध्ये एका वेळी 9 झाडांचं प्रत्यारोपण। हॉस्पिटलच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडांना जीवदान। वाशिम शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे। अर्धवट बांधकामामुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये देखील वाढ। नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र मोठं दुर्लक्ष।